राम राम मंडळी, कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज लय माझ्या आवडीची कथा तुम्हाला सांगायची। आणि हे जे काळं कापड आहे ज्याचं प्रिय आहे, काळा रंग ज्याचं प्रिय आहे, अशा परमेश्वराची जय शनिदेव। आणि मी स्वतः शनीचा भक्त आहे, मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटतो, कारण आपण जे मिशा ठेवतो ना, शनी महाराजांच्या मिशा, पण त्यांची एक आठवण म्हणून आपण अशा पिळदार आकड्याच्या मिशा ठेवतो, असा विषय। शनी नेमका देव असा आहे, तुम्हाला सांगतो, देवादिदेव महादेव सुद्धा शनीला घाबरतो। शनी देव एकदा महादेवाकडे गेले आणि महादेवाला म्हणले, मी एक 6 महिन्यासाठी तुला येणार आहे, म्हणजे 6 महिन्याच्या पिरियडमध्ये मी तुला शनी येणार आहे, शनी ग्रह असा आहे, ती शनी येणार आहे, मला थांब एक दिवस थांब आणि मग दुसऱ्या दिवशी ये। आणि शनी आपला महादेव जाऊन कुठं लपडे, कैलासामध्ये, मग आता ये म्हणले देवादी देव जर कैलासात लपत असन तर अजून दुसरं काय असं मी काही येत नाही म्हणले तुम्हाला। असं ज्यांना शनी आहे, ज्यांना तो कालावधी त्यांना भयानक यातना सोसाव्या लागतात ह्या शनीच्या प्रभावामुळं, किंवा शनी दोष जर असन, शनी ग्रहाचं त्यांच्यावर जर वाईट साया असन किंवा छाया असन, तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे संकट येतात। त्या व्यक्तीला अक्षरशः असं वाटतं की आत्महत्येचे विचार मनात येतात, इतके संकटावर संकट त्याच्या। पहिली गोष्ट, कमावणारा पैसा घरात राहत नाहीत, आजारपण, दवाखाना, कोर्ट कचेरी, जाम होऊन जातो माणूस, नातेवाईक कोण जवळ करत नाही, सततचा अपमान, घरी किरकिर, म्हणजे ह्या व्याधी एकाच वेळी एक संकट आला तर माणूस म्हणजे काय देव नाही, पण एकाच वेळी 4-4 संकट आली ना तर माणूस हँग होऊन जातो अक्षरशः परिस्थिती। बऱ्याच जणांना असा अनुभव आहे की येणारा प्रत्येक दिवस त्यांना नरकासारखा जातो, इतकी वाईट परिस्थिती। आता ह्या शनिदेवांचं महात्म्य असं आहे, आणि ही जर त्यांची जी कृपादृष्टी कमी तुमच्या घ्यायची असन, त्रास कमी व्हायचा असन, लय सोपा उपाय तुम्हाला मी सांगतो आज। अहमदनगरपासून, आता अहिल्यानगर म्हणाय पाहिजे, अहिल्यानगरपासून 30 किलोमीटर अंतरावर शनी शिंगणापूर। आता ह्या शनी हे देवस्थान आहे ना, हे आपल्याला फक्त नावाने माहिती, पण बरेच लोकांनी त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलेलं नाही। त्यांच्यासाठी सांगतो की एक दिवस तुम्ही शनीला जाच, तिथले वैशिष्ट्य आणि शनीचं महात्म्य जाणून घ्या, तिथले जे काय आश्चर्य आहेत तेच तुम्हाला सांगतो। हां, आणि बरेच जण असे आहेत की मी देव मानत नाही, मला देवाचा विश्वास नाही, त्यांनी तर अवश्य जावं। हां, नका तुम्ही तिथे जाऊन नमस्कार करू, पण जाऊन नुसतं सगळी वस्तुस्थिती परिस्थिती बघून आला ना, काहीतरी प्रकाश 100% तुमच्यात पडेल, कमीत कमी तुमच्या मागे शनी लागणार नाही, एवढं तरी मी गॅरंटेड सांगतो। विषय असा आहे की हे जे देवस्थान त्या शिंगणापूरमध्ये 9 ग्रहापैकी आहे ग्रह आहे, पहिली गोष्ट शनी म्हणजे। आणि 350 वर्षापूर्वी एक दिवस असाच आपला आता चालला असा जुलै महिना, असा महिना चालला होता, आणि पावसाळ्यात दिवस, रात्रभर संध्याकाळी 8 सकाळपर्यंत पाऊस पडत होता, भयंकर पाऊस, वडं नालं जाम झालेलं। तर ह्या वड्यामध्ये एक शिला वाहून आली, म्हणजे दगडी शिला मोठी, ती म्हणजे तिथं वजन असं 200-300 किलो असेल, अशी शिला वाहून आली सकाळपारी, ती नदीच्या कडेला लागलेली आणि अडकली कुठं होती, बोरीच्या झाडाच्या खाली। आता ती त्या 350 वर्षाचा काळ म्हणजे बघा, गुरं गाई दूध दुभतं हे सर्रास असायचं गावाकडं। सकाळपारी गुराखी पोरं ती पाण्याच्या कडेला पाणथळीला वनस्पती असते चरायला, गाया गुरं सोडली तिथं, त्यांनी ती शिळा पाहिली, पण तिथं ते आकारमान वगैरे थोडा वेगळाच होता, थोडासा लंबुळका होता, म्हणून त्याला पोराला थोडं वेगळं वाटतं की इतर ह्याच्यासारखं हिरा वेगळं दिसते, म्हणून एका गुराखाच्या पोराने त्याला काठीने असं हाणलं, कशी वाचती काय, तर ती काठी जशी त्याला लागली तसं त्याच्यातून रक्त व्हायला लागलं, त्या शिलेतून, म्हणजे दगडाची शिळा होती त्यातून रक्त व्हायला लागलं। ती पोरं घाबरली, घरी गेली, एका माणसाला सांगितलं, दुसऱ्या माणसाला सांगितलं असं हे आलंय। त्याच गावामध्ये शिंगणापूरमध्ये एक शनीचा कट्टर भक्त होता, आणि त्या भक्ताच्या स्वप्नामध्ये तो देव गेला आणि त्याला सांगितलं की मी तुझ्या गावात आलोय आणि मी इथंच राहणार आहे, तू माझी म्हणजे स्थापना कर तिथं। कुठे? बोरीच्या झाडाला थांबलोय, मला मी अडकून थांबलोय तिथं, असं देवाने दृष्टांत दिलं सकाळच्या पारी। शाळेत आत्ताचे सरपंच ही लोक वेगळी राहतात, ही फक्त स्वतःच्या फायद्याचं आणि मताचं बघतात राजकारण, त्याच्या डोक्यात तिघणीत असतात। त्या काळी वेगळं होतं, शब्दाला किंमत होती, माणसाला किंमत होती। आता बुजबुज पुरी झाली, 5000 लोक वस्तीत झाले, त्यावेळेस 200 लोक असतात, 100च असतात, पण चांगली होती का, कशामुळे ईर्जिक हा प्रकार अस्तित्वात होता।
सगळ्यांची बैलांनी एक जणांची जमीन नांगराची, सगळ्यांनी एकमेकाच्या ज्वाऱ्या काढायला यायच्या. अशा प्रकारची आपले 12 बैल होते 10 ही सगळी एका जीवानी गोडगुलाबीने राहत होती. आणि त्यामुळे तो काळ सुवर्ण काळ होता. आता वाटलं झालं, जातीवादाने माणसाचं पार वाटलं करून टाकले. जातपात लय भयानक परिस्थिती झाली, माणसापासून माणूस लांब नेला. त्यांनी गावकरी म्हणले चला काय प्रकार आहे बघू. पोरं म्हणतात गेले तर तिथं ह्यांनी 5-25 माणसं वडायला. आता तेव्हा काय आव्हानं नाही काय नाही म्हणले, ट्रॅक्टर तसलं काय नाही आपल्याकडं. आपण म्हणजे ट्रॅक्टर बिटचा काही विषय येत नाही. आपलं बैलगाड्या, बैलाला बैल अशा बैलानं एकमेकाला हे करून 10 बैल 12 बैलांनी ती ओढीत न्यायची, असं ठरलं त्यांचं. ते शिलेतून आवाज असा आला की मी असा येणार नाही, मला न्यायला मामा बाशेच पाहिजेत ओढायला. पहिल्यांदा मामा आणि बाचा म्हणजे तुम्ही मी असं धरून चला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, नुसते मामा बाशे बैलसुद्धा मामा बाशे पाहिजेत. 2च बैल लय झाली. मग मामा बाशे बैल बघितली, माणसामध्ये मामा बाशे बघितलं. सगळ्यांनी हात लावलं की अगदी तिचं वजन 10 किलो झाल्यासारखं ती बैलगाडीत मांडली. तिथून ती वाजत गाजत ढोल ताशा त्या आता जिथं ती स्थापना केली त्या ठिकाणी आणली. आणि त्यांनी एक सांगितलं की मला कुठलीही छाया नको, सूर्याचं थेट ऊन माझ्यावर पडलं पाहिजे. सभा मंडप काही कोटी रुपयाचा असेल शिंगणापूरमध्ये गेल्यावर, भक्त निवास इतर, पण जे मेन शनिदेव आहेत ते मात्र ओपन स्पेसमध्ये आहेत. त्या साईडला एक लिंबाचं झाड आहे बघा, कधी गेलं तर पहा. त्या लिंबाच्या झाडात सगळीकडून हिरवगार आहे. आणि त्या लिंबाच्या झाडाची एक फांदी त्या शनिदेवाकडे येण्याचा आता नॅचरल, तिथं काय कोणी फांदी तोडायचा आणि झाड तोडायचा काही विषय येत नाही, कारण ती पुरातत्व खात्याच्या अधीन आहे किंवा आपला परमेश्वराच्या ठिकाणी काही कोण खोड करीत नाही. ती फांदी जशी वाढत, शनिदेवा जर तिथं एक टिपका पानं जरी थोडं वरून ऊन सावली पडायचा प्रयत्न झाला ना, तर ती हिरवीगार चांगली पानं ऑटोमॅटिक वाळून जातात. फक्त तीच पानं कधी गेला शिंगणापूरला तर ते दृश्य तुम्ही पहा. म्हणजे आणि ज्याला देव मानत नाही त्यांनी ते अवश्य पहा. ते कशी काय गळून पडतात बुवा, त्यांनी बसा तिथं विचार करीत बसा. येडा झाला तरी मग मागं सरू नका, तिथंच विचार करीत बसा. आणि मग हा एक चमत्कार आहे. दुसरा चमत्कार तुम्हाला सांगतो की त्यांनी स्वतः असा वरदास्त दिलेला आहे शनी महाराजांनी की काळा कपडा, हा जो काळा कपडा हा मला फार प्रिय आहे. कधी असं तुमच्याकडे काळा शर्ट वगैरे तर काळा शर्ट घालून जा, तुम्हाला कृपादृष्टी निश्चित होणार. काळा कपडा परिधान, मी त्यांचं इतक्या वेळा नाव घेते तरी पण काळे कपडे आहेत आणि मी बऱ्यापैकी काळे पण वापरतो. त्याचं कारण शनिदेवाचे. दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितले की माझ्या पटांगणात येणाराला, माझ्या अंगणात येणाराला चोरी नाही. चोरीची त्यांना प्रचंड चिडे आणि इथं चोरी होत नाही, होऊन देणार नाही. आणि करणारांनी बघावं काय होतंय. आता ते पाऱ्यापासून जे चालत आले ना, त्याच्यामुळं त्या गावात कुठल्याही घराला कुलूप नाही. कुलूप कशाला, दारच नाहीत, फक्त पडदं आहेत. आणि रात्रीचं काय होतं, नुसतं पडद्याने कुत्रं बित्र, एखादं पिसाळ कुत्रं बित्र आज शिरतं ना, म्हणून प्लायवूड ते 1-2-3 फुटाचं लोक तुकडं काढतात आणि ते फक्त प्लायवूड आडवं लावतात. पाठीमागून दगड बिघडला का कुत्रं मांजर किंवा एखादा साप सरपडत आत येऊ नये म्हणून. पण चोर विषय सोडून द्या. काही घटना अशा घडलेल्या आहेत, आता त्या ऑलरेडी पोलीस स्टेशनला रेकॉर्डेड आहेत, लिखित आहेत. ज्या व्यक्ती अंध झाल्यात, तुम्हाला सांगतो, अंध म्हणजे डोळेच गेले दोन्ही, त्या विशिष्ट धर्माच्या होत्या. त्यांनी सांगितलं की आमच्या धर्मामध्ये मूर्तीपूजा वर्ज्य आहे. आमचा ह्या धर्माचा, हिंदू धर्माचा काय संबंध नाही, आमच्या धर्मात आम्ही मूर्ती मानत नाही. आणि त्यांनी तिथं जाऊन मोटरसायकल चोरीचा प्रयत्न केला होता दोघांनी. तर त्या गाड्या तिथंच, आणि त्यांचे दोन्ही डोळे दृष्टीभेद म्हणजे डोळेच निघून गेले. आणि मग डोळे गेल्यावर तर कसं असतं, माणसाचं वाच्य आहे. तुम्हाला सांगतो, माणूस बोलतोय, तुम्ही ऐकताय, एखादं 10च्या तोंडात सगळीकडे पसर, समाज टाईम लागत नाही. ती एकदम बिंदास झाली. त्या गावात 2 बँक आहेत, बँकांना सुद्धा कुलूप नाही. जाऊन बघा तुम्ही, खोटं वाटत असेल तर. तिथं एवढे दुकानं आहेत, त्या दुकानामध्ये कुलूप लावायचं नाही, शटर ओढून घ्यायच्यात, फक्त संपला विषय. आतमध्ये गल्ल्यात पैसे सुद्धा घरी नेत नाही बरेच दुकानदार, गल्ल्यातच ठेवतात. काय 2,000, 5,000, 10,000, 20,000, काय त्याचा धंदा असेल तसा. का त्याच्या आत्म्याला माहिती आहे, ते शनीचं बघतंय, शनीच्या प्रांगणात आहे, तिथं विषय नाही. तेल आहे ना, ते तेल लागतं शनी महाराजांना. तेलाच्या बाटल्या स्टॉल असतात विकायला. तुम्ही कुठल्याही स्टॉलवाल्याकडे जा, तुम्ही 50 रुपयाची बाटली घ्या, 100 रुपयाची बाटली घ्या, काय अगदी सगळे. त्यांना म्हणलं ना बाटली द्या, मी माघारायला पैसे देतो, 1 रुपया तुम्हाला मागणार नाही कोणी. अनुभव घ्या. मोटरसायकली लावा, तुम्ही आल्यावर त्यांना माहिती हे येणारच आहे. कारण चोरी 1 पैशाची, रुपयाचं जाऊन द्या, 1 पैशाची चोरी, माणूस एकदम दुरीतच चालतो. एखादा लय मोठा अट्टल दरोडेखोर असला ना,
तिथं आला तरी लावूनच आहे महाराज, कारण त्याला माहिती आहे डोळं गेलं असा विषय रिअल आहे. तुम्ही म्हणताना देव नाही, बघा ना जाऊन. नुसतं घरात बसून अजिबात आमचे हाणायचं नाही, कमेंट हाणायचे नाही. कुठं काय बघायचं, देव बघायचं आणि तिथं जायचं. हाय तुम्हाला दाखवायला तिथं काय असं नाही, कुणी सगळे येऊ शकतात, म्हणजे जो बघतंय ना येऊ शकतो. तिसरी गोष्ट, मोटरसायकलला हेल्मेट कुठं लावा तुम्ही, बाहेर ठिकाणी लावा. हेल्मेट गेलं म्हणायचं, बेगा गेल्या म्हणायच्या. हेल्मेट तुम्हाला मोटरसायकल पार्किंग केल्या 40 तुम्हाला मोटरसायकल तशाच दिसते तिथं सोडलं. कार पार्किंगला गेलं ना फक्त ड्रायव्हर दरवाजा लावून जातो, लॉक करीत नाही. आता निघाले तसलं बटणं दाबून लॉक करायचं, लावा नाही तर नाही लावा, बिंदास, काही फरक पडत नाही तिथं. अशा प्रकारचं, कारण तिथं येणार प्रत्येक, आणि हरियाणा पंजाब या ठिकाणून प्रचंड भाविक आहे, तसे देशभरातूनच आहेत. आणि आपल्या लोकांचा ओढा माझ्या हिशोबाने त्या गर्दीचं जर हे पाहिलं ना, थोडा मला कमी वाटतो. ते देवस्थान इतकं फेमस आहे, इतकं प्रसिद्ध आहे, आणि ज्याला खरंच अडीअडचणी आहेत काय आहेत, एक दिवस त्यांनी आणि शनिवारचा वेळ काढता आला तर अतिउत्तम, म्हणजे सुट्टी असेल वगैरे तुमच्या सोयीनुसार, पण शनी महाराजांचं दर्शन 100% घ्या. त्यांना तेलाचा अभिषेक घाला, काही नाही हात जोडा, ते काय रुपया मागत नाही कुठं कोणाला, काही नाही, फक्त त्यांना तेल लागतं. तेल तेवढे श्रद्धेने करा, अर्पण करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. माझा एक भक्त आहे, त्यांनी कमेंट केली ती की शनी महाराज, आणि मला ते क्लिक झालं की आपलं चुकलंच, म्हणलं शनी महाराजांच्यावर एपिसोड करणं फार गरजेचं आहे. चोरा चिलटांच्या ह्या दुनियेत तुमचं पवित्र पाय एकदा शनी महाराजांचा त्या आपलं पाय त्यांच्या पवित्र जागेला लागून द्या, अशी तुम्हाला मनापासून इच्छा करतो. आणि शनीचे ते महात्म्य आणि शनीचा चमत्कार एकदा डोळ्याने जाऊन बघाच. रामकृष्ण हरी माऊली. जय शनिदेव.